Hello students, let's learn SCF and LCM Masavi आणि Lasavi practice set 11. This is practice set 11. Let's learn one by one example here. First, factorize the following numbers into primes. आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. So, see here the 32 चे फॅक्टर्स काढत असताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर अशी संख्या शोधायची लहानात लहान की ज्या संख्येने 32 ला पूर्ण भाग जाऊ शकतो. मीन्स बाय विच नंबर्स 32 इज कम्प्लीटली डिविजिबल and it must be smaller number. Then can we divide it by 2? Yes, we can divide it by 2. We know that divisibility test of 2. आपल्याला 2 ची डिविजिबिलिटी टेस्ट माहीत आहे. युनिट प्लेसला जर 2, 4, 0, 6 आणि 8 असेल तर त्याला 2 ने कम्प्लीटली डिविजिबल असतो तो नंबर. सो राईट डाऊन हिअर 2. ज्या संख्येने आपण डिवाइड करणार ती संख्या आपण या बाजूला लिहिणार आहोत. मीन्स ऑन द लेफ्ट हँड साइड. देन 2 1 जा 2 अँड 2 6 जा 12. जे आन्सर येणार ते आपण खाली लिहिणार आहोत. देअरफॉर फाइंड द नंबर्स बाय विच 16 इज कम्प्लीटली डिविजिबल. आता अशी संख्या शोधायची की ज्याने 16 ला आपण पूर्ण भाग घालवू शकतो. देअरफॉर वी कॅन डिवाइड इट बाय अगेन 2. देन 2 8 जा 16. सो राईट डाऊन हिअर 8. देन 8 is also completely divisible by 2. So write down here 2. Then 2 4s are 8. So write down here 4. Then it is divisible by 2. So 2 2s are 4. Write down here 2. And आता 2 ला कोणत्या संख्येने भाग जाईल? ऑफकोर्स 2 ने. सो 2 1s are 2. So write down 1 is here. Means all these are factors of 32. Let's see. The factors of 32 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. 5 times 2. Next example 57. Okay. It is odd number. So we cannot divide it by 2. आपण 2 ने डिवाइड करू शकतो का नाही. देन कॅन वी डिवाइड इट बाय 3? यस ऑफकोर्स. वी नो दॅट द डिविजिबिलिटी टेस्ट ऑफ द 3. व्हॉट इज डिविजिबिलिटी टेस्ट ऑफ 3? इफ वी ॲड बोथ नंबर्स अँड इफ इट इज डिविजिबल बाय 3 इट इज कम्प्लिटली डिविजिबल बाय 3. जर आपण 5 आणि 7 ची ॲडिशन केली ती किती येईल? 12 येईल. आणि 12 या नंबरला आपण 3 ने म्हणजे 12 नंबर हा 3 च्या टेबलमध्ये आहे. याचाच अर्थ काय? 57 ला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो टेक हिअर 3 अँड डिवाइड 57 बाय 3. सो 3 1 जा 3. म्हणून काय लिहिणार खाली 1 आणि शिल्लक किती राहिले? 2 म्हणजे 27 झाले या ठिकाणी. अँड 3 9s are 27. So 19. Now we know that 19 is a prime number. So we cannot divide it by other any numbers except the 19 or 1. आपण 19 ही मूळ संख्या असल्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्याही नंबरने कम्प्लिटली डिविजिबल होऊ शकत नाही, डिवाइड होऊ शकत नाही तो. सो आपण काय करणार या ठिकाणी तर 19 नीच त्याला डिवाइड करणार. 19 1 जा 19. सो राईट डाऊन हिअर 1. अँड फॅक्टर्स आर ऑफ 57 दॅट्स आर 3 into 19. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड वन 23. 23 इज अ प्राईम नंबर. 23 ही मूळ संख्या आहे. सो वी कॅनॉट डिवाइड इट बाय any other numbers except the 23. So 23 1s are 23. So write down here 1. And factors
23 into 1. Only two factors are here because 23 is a prime number. Let's see next example. Fourth one, 150. 150. Can we divide it by 2? Of course we can divide it by 2 because on the unit place it have a 0. So 2 7 जा 14. 1 ला डिवाइड करू शकतो का नाही? सो 15 ला करू शकतो. 2 7 जा 14. एक शिल्लक राहिला म्हणजे 10 झाले आणि 2 5 जा 10. सो 75. ही जे डिव्हिजन आहे पटकन आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढी आपण पटकन करू शकतो. यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. लेट्स सी नाउ वी कॅन डिवाइड इट बाय 3. आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही पण 3 ने हा नंबर डिव्हिजिबल आहे. सो 3 2 जा 6 and 3 5 जा 15. So 25. Can we divide it by 2? No. Can we divide it by 3? Not. We cannot divide it by 3. Then 4. 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण चेक करायची. तर 4 ने सुद्धा डिवाइड नाही आहे. मग कितीने डिवाइड करू शकतो? ऑफकोर्स 5. इट कॅन बी डिवाइड बाय 5. सो टेक हिअर 5. 5 जा 25. सो राईट डाऊन हिअर 5 and 5 1 जा 5. These are the factors of 150. 150 is equal to 2 into 3 into 5 into 5. Next example. 216. Is it divisible by 2? Of course it is divisible by 2. So take here 2 and divide it. 2 1 जा 2. आणि या ठिकाणी पण 0 का लिहिलेला आहे? 1 ला 2 ने डिवाइड करू शकतो का नाही? म्हणून इथे 0 लिहिणार आणि आता आपण 16 ला काय करणार तर डिवाइड करणार आहोत. सो 2 8 जा 16. सो राईट डाऊन हिअर 8. 108. 108 इज डिव्हिजिबल बाय 2. सो राईट डाऊन हिअर 2. डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करायची म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येतं की कोणत्या नंबरने आपण त्या संख्येला डिवाइड करू शकतो. हिअर 1 वी कॅनॉट डिवाइड 1 बाय 2. सो टेक हिअर 10. 2 5 जा 10 and 2 4 जा 8. सो 54. It is again divisible by 2. So take here 2. Then 2 2 जा 4 and 2 7 जा 14. जी राहिलेली संख्या असते ती मनात पकडायची असते आणि हे सरावाने शक्य होतं. कॅन वी डिवाइड 27 बाय 2? नो वी कॅनॉट. कॅन वी डिवाइड इट बाय 3? ऑफकोर्स. 3 9 जा 27. सो राईट डाऊन हिअर 9. देन 3 3 जा 9 and 3 1 जा 3. तर अशा पद्धतीने आपण 216 चे फॅक्टर्स काढलेले आहेत. सो व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 216? 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. Next example. 208. It is divisible by 2. So take here 2. Then 2 1 जा 2. 2 0 जा 0 and 2 4 जा 8. We can divide it again by 2. So 2 5 जा 10 and 2 2 जा 4. So 52. आता पुन्हा आपण 52 ला 2 नेच डिवाइड करणार आहोत. तर 5 ला डिवाइड केल्यानंतर किती राहील? 2 2 जा 4. एक शिल्लक राहिलेले आहे म्हणजे 12 झाले. अँड 2 6 जा 12. सो 26. टेक हिअर 2. देन
2 1s are 2 and 2 3s are 6. 13 is a prime number, so we cannot divide it by other numbers. Then take here 13 and 13 1s are 13, so 1 is here. And factors of 208s are 2 into 2 into 2 into 2 into 13. 4 times 2 into 13. Next question, 765. Then we cannot divide it by 2. 2 ने आपण त्याला डिवाइड करू शकतो का? नाही, पण 3 ने करू शकतो. सो राईट डाऊन हिअर 3. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट करणार आहोत 3 ची. जर सगळे यांची ॲडिशन केली 7 + 6 + 5, तर ॲडिशन काय येईल यांची? 18 येईल. आणि 18 हा 3च्या टेबलमध्ये आहे. याचाच अर्थ काय? आपण 3 ने या नंबरला कम्प्लिटली डिवाइड करू शकतो. सो टेक हिअर 3 and 3 2s are 6, 3 5s are 15 and 3 5s are 15. So 255. It again can be divisible by 3. So take here 3. Then 3 8s are 24 and 3 5s are 15. So 85. देन टेक हिअर 5. आता 3 ने किंवा 2 ने डिवाइड होत नाही आहे हा नंबर, पण 5 ने होईल. वी नो दॅट व्हॉट इज द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5. इफ ऑन द युनिट प्लेस देअर इज 5 or 0, इट कॅन डिव्हिजिबल बाय 5. सो 5 1s are 5. किती शिल्लक राहिले? 3, म्हणजे 35 झाले. आणि 5 7s are 35, so 7 here. And 17 is a prime number, so we cannot divide it by any other number. So take here 17 and 17 1s are 17, so here's 1. And for factors of the 765, these are the 3 into 3 into 5 into 17. Next, 342. Then can we divide it by 2? Of course we can divide it by 2. So take here 2. Then 171. Then can it divide by 2? No, it cannot divide by 2, but it can divide by 3. So take here 3. Then 17. So 3 5s are 15 and 3 15 म्हणजे 2 राहिलेले आहे शिल्लक, म्हणजे 21 and 3 7s are 21. Therefore it can be again divided by 3. So 3 1s are 3 and 3 9s are 27. 19 is a prime number, so 19 1s are 19. Right here 1. And factors are of 342 are 2 into 3 into 3 into 19. Next example, 377. Then can we divide it by 2? No, we cannot divide it by 2. We cannot divide it by 3, even not by 5, and no any other numbers. Means in this series of first means 1 to 10, we can divide it by 13. 13 ने आपण याला भाग घालू शकतो. 13 पर्यंत कोणत्याही नंबरने याला भाग जात नाही आहे पूर्णपणे. इट कॅनॉट बी डिव्हिजिबल, कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय अदर्स नंबर्स. देन टेक 13 हिअर. देन 13 2s are 26 and the 9. Then 29. तर 29 ने तुम्ही हा म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल अशा पद्धतीने हे करणं, तर तुम्ही एका बाजूला घेऊन 377ला
आपण ज्या ट्रॅडिशन मेथडनी जी पूर्वी शिकलो 13नी आपण त्याला डिवाइड करू शकतो, पण जे आन्सर येते ते आपण या ठिकाणी खाली लिहितो, दॅट इज दी 29. आता 29 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. सो टेक हिअर 29 and 29 ones are 29. Then factors of 377 are 13 into 29. 559, that is our next example. 559, can we divide it by 2? No, we cannot divide it by 2. आपण 2ने याला डिवाइड करू शकत नाही, तर आपण याला कितीने डिवाइड करू शकतो, 13ने याला आपण कम्प्लिटली, हा डिविजिबल आहे. सो टेक 13 हियर and divide it the 43. After divide we have to get here 43, and 43 is a prime number, so we cannot divide 43 by any other number. So take here 43 ones are 43. With this here we finish our practice set 11. Thank you for watching.